तर एकपदींचा गुणाकार इथे 2a गुणिले 4 पहिल्या उदाहरणामध्ये. इथे आपल्याला सहगुणकांचा गुणाकार करायचा आहे. 4 दुने 8. इथे चल नाही म्हणून a एक a. तर या ठिकाणी सहगुणकांचा गुणाकार आधी करू. 4 गुणिले 2 4 दुने 8. a गुणिले b a b. इथे सहगुणकांचा गुणाकार आधी 2 गुणिले 2 4. a गुणिले a a चा दुसरा घात. तर या उदाहरणामध्ये 5 गुणिले 2 गुणिले 3. 5 दुने 10 10 त्रिक 30. त्यानंतर m गुणिले n m गुणिले n m n. तर या उदाहरणामध्ये 8 गुणिले ऋण 2 धन गुणिले ऋण होतं. 8 दुने 16 आणि k एक k. इथे ऋण गुणिले ऋण धन. 8 गुणिले 4 8 चौक 32. p गुणिले r pr. आता या उदाहरणामध्ये 2 गुणिले 4 4 दुने 8. a चा दुसरा घात गुणिले a चा दुसरा घात. गुणाकार आहे त्याच्यामुळे घातांकांची बेरीज होईल. पाया समान आहे. a चा दुसरा अधिक दुसरा चौथा घात. तर या ठिकाणी 9 गुणिले 9 9 9 81. इथे b चा पहिला घात इथे b चा तिसरा घात. गुणाकार आहे. गुणाकारात घातांकांची बेरीज होते. 1 अधिक 3 चौथा घात. आता या उदाहरणामध्ये पाहू. इथे p इथे फक्त p आहे म्हणून हे p. नंतर q गुणिले q q चा वर्ग आणि a गुणिले b a b हे याचं उत्तर.